एम-एस-पी मुळे आपण सगळे गोत्यात आलेलो आहे. आपल्या व्यवसायाला व्यवसायाचं स्वरूप नाही राहिलं. त्याच्यामुळे आता हा हा आता अर्थशास्त्राचा भाग आहे. ज्या ज्या गोष्टीला जी गोष्ट तुम्ही करायला जाल एकदम त्याच्या उलट होणार आहे. तेव्हा स्वामीनाथन आयोग हा अगदी रद्दी आयोग होता. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ह्या अगदी रद्दी होत्या आणि त्या जवळपास अशा होत्या की जे काही आपलं आय-आर-डी-पी टाइपचं होतं ना, आय-आर-डी-पी टाइपच्या शिफारशी होत्या. आता आय-आर-डी-पीचा आपण अनुभवून चुकलो एक 20-25 वर्ष आधी. तर तुम्हाला इतिहासातून काही धडेच घ्यायचे नसतील आणि तुटपुंज्या गोष्टी करायच्या असतील, तर मग ते चालूच आहे आता. ज्वारीची खरेदीसाठी आपण केलं. 26,000 किती घ्यायचं. आता ते अजून पडली आहे ज्वारी लोकांच्या घरामध्ये. असं नसते. धंदा हा धंदा असतो आणि त्याच्यात तुम्ही कितीही नियम बाहेरून लावले तरी धंदा हा धंद्याच्या पद्धतीने चालतो. तेव्हा आता ही गोष्ट कालबाह्य झालेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आणि आता शेतकरी तसाही 4 एकरावर येऊन टेकलेला आहे. देशातल्या म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या ऑब्झर्वेशनमध्येच आहे, की 86% लोकांकडे फक्त 4 एकर जमीन राहिली आहे. आणि बाकीचे 14-15% लोकांजवळ 10, 15, 20, 25 एकर किंवा 54ही असेल महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी जे सीलिंगचा लिमिटेशन्स असतील त्याप्रमाणे असतील. तुम्हाला एक गोष्ट मान्य केली पाहिजे, की हे जे काही म्हणतात ना नाना, की असं तरी करून पहा, तसं तरी करून पहा, मग तोपर्यंत आपण असं तरी करा. तर या गोष्टींनी होणार नाहीये. आणि अपरिहार्यता आल्याशिवाय आणि अपरिहार्यता येणार आहे आता. आता शेतीमालाच्या बाजारात सरकारचा हस्तक्षेप आणि ते मजबूर होऊन जातील शेतीला मोकळं करायला. तर अशी वाट पाहणं याच्याशिवाय आता मार्ग राहिलेला नाही. कारण नानांनी सांगितलं, की आता लोकही उठत नाहीत. तुमच्या आंदोलनाला येत नाहीत वगैरे. आता बहुतेक करून काय झालं आहे, की आता शेतकरी संघटनेसमोर तर सगळ्यात मोठा प्रश्न आता शेतीमालाच्या भावाचा नाहीच राहिला. आता शेतीमध्ये जे काही लोक उरलेले आहेत, त्यांच्या घरातल्या पोरांच्या लग्नाचा प्रश्न तयार झालेला आहे. आता त्यांच्याकडे इतकी सुद्धा अर्थार्जनाची ताकद नाही, की ते संसार थाटतील, लेकरं-बाळं करतील आणि त्यांच्या बच्चा-कच्च्यांचं एज्युकेशन करतील. ही फार वाईट परिस्थिती आहे. तेव्हा आता या 4 एकरामध्ये तंत्रज्ञान जर का वापरलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक इंजिनिअरिंग, तर या सगळ्या गोष्टीला काही कलाटणी बसू शकेल. नाही बसणार आहे असं नाही. पण या बाबतीतही सगळे शासनं म्हणजे ते काँग्रेसचं असो का बीजेपीचं असो की अजून कोणते शासन असो, हे सध्या त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला उदासीन आहे. आणि तुम्ही बघा आता हा म्हणजे आता हा प्युअरली तसा अर्थशास्त्रीय विषय आहे. याच्यावर बसून चांगलं मोठं 2-2 तासाचं पॉडकास्टही होऊ शकेल. हे काही 4-2 मिनिटामध्ये समजून घेण्याच्या किंवा सांगण्याच्या गोष्टी राहिलेल्या नाही. नाना काय म्हणतात हेही मला समजून घ्यायचं असेल, तर मला इतक्याशा कमी वेळामध्ये ते समजणार नाही. आणि मी काय म्हणतो आहे, हे नानांना सुद्धा इतक्या छोट्या वेळात मी समजावून सांगू शकणार नाही. कदाचित मी समजावून सांगण्यामध्ये कमी पडेल. पण अशा गोष्टी आहे, की आता मी एकच मूळ वाक्य माझं पुन्हा वापरतो, की धोरणांनी उद्भवलेले प्रश्न अर्थसंकल्पीय तरतुदांनी दुरुस्त होऊ शकत नाहीत. त्याचे उत्तर अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये नाहीत, म्हणजे नाहीत. आता हे करा, मग ते करा, अशी मलमपट्टी करा. यांनी शेतीचा व्यवसाय जाग्यावर येणार नाही. त्याच्यामधला सीलिंगचा कायदा रद्द झाला पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे एक्झिट पॉलिसी कोणत्याही धंद्यामध्ये एक्झिट पॉलिसी येणं फार आवश्यक आहे. धंद्यातून बरोबर. बाहेर पडण्याचा काही मार्ग असला पाहिजे. आता आमच्या धंद्यामध्ये हे धंदाच नाही मानत. आमच्या ह्याच्यातून मला जर का शेतीच्या बाहेर पडायचं असेल, तर शेती कोणाला विकायची? अमिताभ बच्चनला विकायला जावं तर त्याला घेता येत नाही. मला काय शेती विकायची असेल ते शेतकऱ्यालाच विकायला लागेल. माझ्या शेतीच्या किमतीच्या प्रमाणामध्ये मला कर्ज उपलब्ध होत नाही.
हे फक्त शेती क्षेत्रात आहे. तिकडे जर का प्लॉट 10 लाखाचा असेल तर त्याला 8 लाख रुपये कर्ज देते बँक, रेसिडेन्शियल प्लॉट असला तर. आणि ऍग्रिकल्चरल जमीन खाली 50 लाखाची असली तरी त्याला 50,000 रुपयाच्या वर कर्ज नाही देत आणि अख्खा गट अटकून ठेवते. म्हणजे एक्झिट पॉलिसी नाही, शेतीतून बाहेर पडण्याचा मार्गही शिल्लक ठेवला नाही. शेती विकून काही दुसरं करावं तेही नाही, शेती गहाण ठेवून काही करावं तेही नाही. बाजार विकसित करायला जावं तर बाजार विकसित होत नाहीये. एपीएमसी मध्ये स्टक डाऊन झाला आहे. टनाटनानं जोपर्यंत तुम्ही विकत राहाल तुमचा माल, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत. आणि टनाच्या खाली तुम्ही जर का काही पॅकिंग करायला गेले तर त्याच्यावर बंद्या आणून ठेवल्या. एपीएमसी ऍक्ट काय म्हणतो? जे डिनोटिफाईड आहे ते जाऊ द्या, पण जे नोटिफाईड कमोडिटी आहे ती आम्हाला विकायला लागते एपीएमसी मध्ये. एपीएमसी मध्ये कसे भाव मिळणार?